हरे हरे राम कृष्ण हरे Hare
कानी चिंता पाय मने विठोबाचे देणे माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने व्रत एकादशे द्वारे वृंदावन कंठे ल्यारे देणे तुळसे माळा तेने माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळे तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळी मजते दिवाळी दसरा सण देणे माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने विठ्ठला जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तुझी वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ज्ञाता नीलांबुज श्यामल कोमलंगम सीता समारोपित भागम पानमासा एक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविष्टम् एकाएकाक्षरं पुंसा महापातकनाशनं सच्चिदानन्दरूपाय विश्वपत्यार्यतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल तर म्हणा तोंडात बाकीचं नाही जमलं तरी विठ्ठला विठ्ठला आम्हा देणे धरा सांगत होते कानी चिंता पाय मने विठोबाचे देणे माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने प्रस्तुत आपल्या या सारावत प्रमाणे संपन्न होत असलेला अखंड नामयज्ञ या नामयज्ञाच्या दृष्टीने आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग
विश्वसंत भारतरत्न महाराष्ट्र भूषण साधू सम्राट श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आचार चरणाचा अतिशय महत्वाचा जगाच्या प्रांगणामध्ये जीवन करणाऱ्या जीवाला यथार्थ रस्त्याचे दिग्दर्शन करताना वारकरी संप्रदायाचे काही नियम सांगणारा अभंग आहे. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे, गोड अभंग आहे आणि गोड माणसांच्या समोर मी अभंग घेतलेला. नाम सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सेवा ही मी तुमच्या पुढे संपन्न करतो आहे, सादर करतो आहे. भारतवर्षामध्ये अवताराला आलेले संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ बाबा, सावता बाबा, गुरोबा काका, चोखोबा राय, कबीर महाराज, सेना महाराज, जनाबाई, मीराबाई आदी करून जे संत आहेत, या संतांची आपल्या भारतवर्षाला फार मोठी देण आहे. काय देणगी आहे संतांची आपल्याला? संतांनी आपल्याला आर्थिक देणगी दिली नाही. संतांनी आपल्याला जी देणगी दिलेली आहे ती विचाराची देणगी दिलेली आहे, संस्काराची देणगी दिलेली आहे, संस्कृतीची देणगी दिलेली आहे. अप्रतिमाती अशी शब्द प्रणाली निर्माण करून या जगाच्या वातावरणामध्ये जीवन जगणाऱ्या जीवाला गोड असं यथार्थ रस्त्याचं दिग्दर्शन ते करतात. संतांचं वाङ्मय आणि आपलं वाङ्मय याच्यामध्ये लय फरक आहे. आपल्यामध्ये सुद्धा काव्य करणारे कवी आहेत का नाही? कवी आहेत का नाही आपल्या? काव्य करणारे कवी आहेत का नाही आपल्या? कवी अरे आहे का नाही? अरे बोला ना मग, तुम्ही एवढं गप करा. आता गप नाही बसायचं, मी तुम्हाला गपच बसून देणार नाही. एकमेकाशी संवाद करून आपल्याला कीर्तन करायचंय. विठ्ठला मी काय सांगतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला कळलंय हे मला कळलं पाहिजे. म्हणजे झालं कीर्तन. कीर्तन लोकांना समजण्यासाठी असतं, समजावून सांगण्यासाठी असतं. मी किती विद्वान आहे, मी किती पंडित आहे हे दाखवण्यासाठी नसतं. म्हणून लोकांना कळलं पाहिजे. लोकांना परमार्थ सोप्या भाषेमध्ये कळला की ते माळकरी होतात, टाळकरी होतात, भजनकरी होतात, कीर्तनाला उभे राहतात माळगाळ्यात नसली तरी, पण त्यांना ती आवड निर्माण होत असते. विठ्ठला समाजामध्ये ही परमार्थाची आवड निर्माण करायची आहे. म्हणून मी काय भाषा वापरतो, किती उच्च भाषा वापरतो हे गौण आहे. समाज घडला जातो कसा, समाजाला दिशा दिली जाते कशी, हे फार महत्वाचं आहे. जगाच्या प्रांगणात अनेक प्रकारची व्यासपीठ आहेत की नाही? भरपूर व्यासपीठ आहेत, पण सगळ्यात पवित्र व्यासपीठ एवढंच, सगळ्यात पवित्र व्यासपीठ. आता राजकारणाची व्यासपीठ आहे, सुरुवात झालेली आहे, पण त्या व्यासपीठावरून एकही पुढारी सांगणार नाही दारू पिऊ नये. सांगेल का? उलट ते पाजून प्रचाराला पाठवी. मग सगळ्यात पवित्र व्यासपीठ हे. इथं माणूस घडला जातो, इथे माणसाला दिशा दिली जाते, इथे अंतःकरणामध्ये सात्विकता निर्माण करण्याचे धडे दिले जातात. विठ्ठला काही अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली लोक आहेत. अर्ध्या हळकुंडानं संत वाङ्मयावर विश्वास शंका घेतात, देवाच्या अस्तित्वावर शंका घेतात की नाही? काय ते म्हणतात? देवच नाही, देव नाही, देव नाही, हे यार देव नाही. काय किती धाडस आहे लोकांचं. अरे किती साधं गणित आहे. कुटुंब चालवायला जर कुटुंब प्रमुखाची गरज आहे तर या जगाचा चालक कोणतरी आहे ना, कोणती तरी आक्रोश शक्ती आहे ना, कोणतरी चालक आहे ना. तरी शंका घेतात माणसं. महाराज देव आहे तर दिसत का नाही? महाराज दिसत नाही तेच बरे.
तो दिसला असता तर पुढाऱ्यांनी निवडणुकीत उभा केला असता. त्याला सोडलं नसतं, त्याची ओढाताण झाली असती. हा म्हणला असता आमच्या पार्टीतून, तो म्हणला असता आमच्या पार्टीतून, त्याची ओढाताण झाली असती. महाराज दिसत नाही केलं बरं, आम्ही दिसतोय तर लोक आम्हाला म्हणतात महाराज घेता का तिकीट. मी म्हटलं तुमचं तिकीट तुमच्याकडे राहू द्या, आम्हाला कोणीच मत देणार नाही. लोकांना ज्या सवया लागल्यात ना, त्याच्यामुळे ते क्षेत्र आमचं नाही, हे आमचं पवित्र क्षेत्र आहे. आणि तुमच्या राजकारणात तरी आता काही चव आहे का? आहे का काही चव? चव नाही, चौथा काही चव नाही. म्हणून मी आपल्या धाडसाने सांगत असतो बरं का मंडळी, काही पुढे जाऊ नका, कोणत्या नादी लागू नका, कोणत्या मागे जाऊ नका, हाय तिथंच राहा, जागेवरच थांबा. राजकारणी लोकांनी जागेवरच थांबा, काही पुढे हिंडू नका. जे गेलेत ना ते परत येणार आहेत, पाचताहून ते परत येणार आहेत, पाचताहून. विठ्ठल जगाच्या वातावरणामध्ये, प्रांगणामध्ये सगळ्यात पवित्र व्यासपीठ हे माझं परमार्थाचं व्यासपीठ, ही नारदाची गादी पवित्र आहे. ह्या गादीला बाटवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, ते संपले. पण गादी शाबू दे, गादी शाबू दे. इथं महाराज लबाडी चालत नाही. तुम्ही लबाडी कराल थोडीफार, पण ती जास्त दिवस टिकत नाही. ही गादी इतकी पवित्र, ही नामस्मरणानं पवित्र झालेली गादी. हिला नुसतं आज तुम्ही घोंगडी नका समजू, माझ्या पायाखाली घोंगडी आहे ना, त्याला घोंगडी नका समजू. आता हे व्यासपीठ तयार केले ना, हे नुसतं लाकडाचं किंवा कसलं व्यासपीठ नका समजू. आज या व्यासपीठाला प्राधान्य आहे, महत्व आहे. आज मांगल्य निर्माण झालेलं आहे त्याच्यामध्ये. विठ्ठला जगाला संदेश देण्याची क्षमता या व्यासपीठाने दिली जाते. हे व्यासपीठ देतं ती क्षमता. जग जागवायचंय ना, जगाला दिशा द्यायची आहे ना, आमच्या संतांनी जग जागवलं. ऐसे जागविले आवगे जाना, ऐसे जागविले आवगे जाना, ऐसे जागविले आवगे जाना, ऐसे जागविले आवगे जाना. होते संतेचा तेरी केले दाना, होते संतेचा तेरी केले दाना, होते संतेचा तेरी केले दाना, होते संतेचा तेरी केले दाना. दुबारी कोण कोणा, तुका माने दुबारी कोण कोणा, तुका माने दुबारी कोण कोणा, तुका माने दुबारी कोण कोणा. केली वासुदेवासी विसरू नका, ऐसे जागविले अवघे जाण. आमच्या संतांनी हे जग जागवलं, पुढाऱ्याने नाही जागवलं, पुढाऱ्याने झोपवलं. आम्ही जागवणारे, संत जागवणारे, संत विचार जागवणारे आहेत. ज्ञानोबा तुकोबारांनी जागवले या जगाला. ऐसे जागविले अवघे जाण, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, कोण कोण दुबळी. दुबळं कोणा म्हणतात माहितीये का? जो कीर्तनाला येत नाही तो दुबळा, जो घरामध्ये बसून ऐकत होतो दुबळा. तुम्हाला काय वाटलं? अजून लोक येणार नाही काय? येणार आहेत लोक अजून. मला माहिती आहे गाजरवाडीमध्ये काही एवढीच लोक नाही, अजून लोक येणार आहेत. पण त्यांच्या अर्ध्या पाऊण तासांनी फोन सुरू होतील. मोडलं का रे कीर्तन? मोडलं म्हणा, पार त्याचं तुकडं झालं तर निघ लवकर. मोडलं. हो, ते मापात येणार आहेत. काही काही मापात येणार का नाही? येणार का नाही? हे येणार का नाही? त्यांना पहिल्या पंक्तीला बसू द्या, तुम्ही नंतर बसा. त्याला वाटतं आम्हालाच काम आहे, बाकीच्यांना काही कामच नाही. यांना म्हणतात दुबळी. दुबळी जी दुबळी ती वागुण्या लागली. अरे आधी श्रवण आणि मग सेवन. कथा कीर्तन श्रवण करावं आणि मग प्रसाद सेवन करावं. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. आधी श्रवण करायचं असतं आणि मग सेवन करायचं असतं. कथा कीर्तन श्रवण करा, श्रवणामध्ये आनंद आहे. आणि नुसते डायरेक्ट पंक्तीला चाले काही उपयोग नाही तुमचा.
जे कथा कीर्तन श्रवण करून प्रसाद सेवन करतात त्यांचं जीवन अमृत तुल्य बनतं. आणि जे कथा कीर्तन न ऐकता श्रवण न करता डायरेक्ट पंक्तीला येतात त्यांच्या जीवनात विकृती सुद्धा तयार होऊ शकते. याचं कारण असं की तुम्ही त्या प्रसादाचा अपमान केलेला आहे, तुम्ही कथेचा अपमान केलेला आहे, तुम्ही कीर्तनाची मर्यादा उल्लंघन केलेली आहे, तुम्ही श्रवणाला आले नाही, फक्त मम एवढ्यासाठी झाले. म्हणून उद्यापासून सगळ्यांनी कीर्तनाला हजर राहायचं. आज दुसरा दिवस आहे तरी तुम्ही एवढी मंडळी आल्यात, धन्यवाद. तुमच्या घरात मुबलक पीक पिकत, खरंच मुबलक पीक पिकत. कारण ते पीक सुद्धा आपल्या पुण्याईवर अवलंबून आहे. पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे, मेघ पडो भीती पिके सांडियली इच्छिती. मेघ राजाला पापी भूमीवर वर्षाव करायची भीती वाटते म्हणून ते पावसाळ्यात पडाया घाबरतो. ते चैत्रात यायला लागलं, ते चैत्रात यायला लागलं, द्राक्षवाल्या कपाळालाच लागलं. नशीब गारपीट होत नाही, पडतच का नाही. आता पाऊस पडे कधी पडतो आता चैत्रात. आता चालू आहे का नाही आजूबाजूला कुठं तरी चालू आहे का नाही. हे कशाचा माणूसच बेबंद झाला आहे, बेबंद शाईने वागायला लागलाय माणूस. निसर्ग तरी त्याला काय करेल माणूस. माणसाचं सगळं त्याच्या मनावर आहे. कधी कीर्तन एखादा म्हणणार ए गणपतराव, अरे कीर्तन सुरू झाले, चाल चाल पुढं आलोच. हा आलाच म्हणून समजायचं. अरे काय ही श्रद्धा आहे का, प्रेम आहे का, ही जिज्ञासा आहे का, नाही राजा. म्हणून श्रवणाला प्राधान्य द्या, म्हणून श्रवणाला प्राधान्य द्या. श्रवणानं जीवन उज्ज्वल बनतं. विठ्ठला विठ्ठला. जगाच्या वातावरणामधल्या लोकांना आवाहन केलं, मला दमडी पिटवली, दमडी ऐका. महाराज एकटे आमच्या चोखोबारांनी दमडी नाही पिटवली, दमडी तुकोबारांनी पिटवली, नाथबाबांनी पिटवली, ज्ञानोबारांनी पिटवली, सगळ्या संतांनी दमडी पिटवली. ही दमडी मी आज सांगतो तुम्हाला, ही माझ्या तुकोबारांची दमडी आहे. दमडी माहिती आहे का? दमडी दमडी माहिती आहे का? पूर्वी दमडी असायची. ऐका ऐका, सरकारने सगळं पीक कर्ज माफ केलेलं आहे. ज्याचं नुकसान नाही झालं, ज्याने कर्ज नाही झालं, ते म्हणजे फुकट कर्ज काढा काय होता. आणि ज्याच्यावर कर्ज आहे ना ते बँकेत पळत आहे. नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्याचं नुकसान झालं नाही ते सगळ्यात आधी बँकेमध्ये असते. आणि ज्याचं नुकसान झाले ना ते कागदपत्र गोळा करीत बसतो, बरोबर ना. आणि ज्याचं नुकसान झालं नाही ते सगळ्यात आधी. आणि जर खरंच त्याच्या शेतावर जर ते पाणी करायला लोक आली, दाखव तुझं शेत, दुसऱ्याला दाखवता येत नाही. महाराज महाराज आपली लोक दुसऱ्याचं खायला लेला वाढ झाले तो अवघडच ना महाराज सगळं. ऐकण्या मग गेली बदशाही महाराजांना तुकोबाराने दमडी अशी दिली की आपल्याला चिन्मय आवृत्त वृत्तीच्या पलीकडे प्रवास करायचा असेल, चित्सुराच्या प्रकाश जर अंतःकरणामध्ये पडावा असं वाटत असेल तर ऐका 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 भाविक जन. व्हाल कोण कोण ते व्हायचंय का? चिन्मय आवृत्त वृत्तीच्या पलीकडे प्रवास करायचंय का? मग एक पथ्य पाळा. तार्किका टाटा संग पांडुरंग स्मरावं. तर्क कुतर्क करणाऱ्यांची संगत टाकून द्या. परमार्थामध्ये तर्काला प्राधान्य नाही, शंका कुशंकांना प्राधान्य नाही.
म्हणून नका शोधू मतांतरे नुमगे खडे बुडाल तार्किकाचा टाका सर्व पांडुरंग स्मरावं भज गोविंदम गोविंदम भज मुडमते गोविंदाचा छंद लागावा भजनाचा छंद लागावा गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काय म्हणजे शरीर आपलं शरीर गोविंदमय बनवण्यासाठी जागोजागी भटकंती करून आमच्या संतांनी लोकांना जागे केलं सांगे तुका प्राधान्य दिलेलं आहे नामचिंतनाला प्राधान्य दिलं अकारुणी तुकोबाने सांगता सगळ्यांना जागोजागी कलीमध्ये दास तुका जातो लोका तार्किकांचा टाका संघ त्यांची संगत टाकून द्या आणि नामस्मरणावर जोर द्या आणि महाराज शंकाखोर लोक तुम्हाला चांगलं जीवन जगू देऊ शकत नाहीच शंकाखोर लोक लई भयानक असतात महाराज असं असेल तर तसं का नसेल तसं असेल तर असं का नसेल हा गोवा झाला ना तुला माहिती काय करून करून दामला आणि पदीला जोमला करून मी म्हणतो जेव्हा काय करत होता त्याच्यात परिवर्तन करून आता तो चांगल्या पदीला लागलाय ना चांगल्या क्षेत्रामध्ये आलाय ना वारकरी झालाय ना बुवा बनलाय ना तरी नाव ठेवतात वाईट वागत होता तेव्हा तर नाव ठेवत होतेच पण आता चांगल्या मार्गाला लागलाय तरी करून करून बागला आता त्यांनी काय करावं सांगा बरं काय करावं का त्यांनी जीव द्यावा गावा चांगल्या रस्त्याला आलो तरी नाव ठेवतात आणि वाईट वागलं तरी नाव ठेवतात एक जण जुगार खेळत बसलो जुगार त्याला त्याचा एक जण मित्र म्हणला अरे तुला काही समजतं का एवढ्या चांगल्या बापाचा मुलगा तू बरं म्हणलं ठीक आहे चाल तुझं म्हणणं सांग मला काय अरे मला कामधंदा करावा बरं समजा कामधंदा केला 2 रुपये मिळतात बरं मला 2 रुपये मिळाले तुझा प्रपंच व्यवस्थित चालेल ठीक आहे माझा प्रपंच व्यवस्थित चालला तर पुढं तुला सुखाने जीवन आरामशीर जगता येईल म्हणलं मग आरामशीरच खेळत बसलो मी इथं हे तुला पावत नाही का मला सांगा सात्विक माणूस अशा माणसाच्या नादी लागेल बुद्धिवादी मनुष्य अशा माणसाच्या नादी लागेल लागू शकत म्हणून एक लक्षात ठेवा आपल्याला वाट दाखवणारे अधिकारी जन्माला येऊन गेले महाराजांनी तर एका वाक्यात सांगितलं तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे भरोसेने भेटे पांडुरंगा ह्याच वाटेने चला सूक्ष्म दुष्ट या वाटा मोडा मोडून या वाटा सूक्ष्म संप्रदाय हा राजमार्ग आहे सूक्ष्म दुस्तर नको त्या ठिकाणी नेणाऱ्या वाटा मोडा आणि चांगल्या वाटेने चला कारण आपले वाटाडे चांगले आहेत है की नाही आपले वाटाडे तुकोबर आहे आपले वाटाडे ज्ञानोबर आहे आपले वाटाडे नाथ बाबा आहे सावता बाबा आहे जोरोबा काका आहे चोखोबर आहे
हे ह्या संतांनी आपल्याला ही वाट दाखवलेली आहे. का दाखवली? आपली वाट लागू नये म्हणून ही वाट दाखवली. बरोबर आहे. अरे कधी आपली वाट लागेल सांगता येत नाही. म्हणून तुकोबारायांचा एक मूल मंत्र असायचा की जो आपल्याकडे येईल त्याला भजनाला लावायचं. त्यांचं ठरलेलं गणित असायचं. मंडळी मला एक सांगा, आपण आता जे सण वगैरे साजरे करतो ते सण पूर्वीसारखे राहिलेत का आता? बोला का पूर्वीसारखे सण राहिलेत का आता? नाही. महिला मंडळ तुमचा सगळ्यात आवडता सण कोणता? दिवाळीचा कोणता आवडता सण? नागपंचमी. महिलांचा आवडता सण कोणता? सगळ्या महिला एकत्र जमतात नागपंचमीला. पूर्वी तर असं असायचं, महिना महिना फुगडे खेळायच्या, गाणी म्हणायच्या मंदिरासमोर. सगळ्या महिला एकत्र जमायच्या, आहे की नाही? नागपंचमीच्या आदल्या दिवशी नांदायला गेलेल्या मुली सगळ्या माहेरी यायच्या का नाही? तुमच्या होती का पद्धत? आदल्या दिवशी यायच्या. मग त्या मैत्रिणीची भेट व्हायची. कसं बाई तुझे मिस्टर काय करतात, पगार किती आहे, कुठे कामाला असतात? त्या मैत्रिणीमध्ये चर्चा चालते. पहिली म्हणते बाई माझी मिस्टर फार मोठे ऑफिसर आहे, लाखभर पगार आहे त्यांना. त्याचा लाखभर पगार ही दागिन्यानं म्हटलेली असते. मी ना तिला विचारलं तुझं काय सांगते बाई? ती असा पदर आडवा लागली, रोज पितय ग, काय सांगू काही नाही का? पितय, खाते, वाकाते, सगळ्या घरात काम करते. मैत्रिणीला सगळं सांगत असते. अरे या काय काही मुली इतक्या हुशार आहेत, गळ्यात तिच्या मंगळसूत्र सोन्याचं नसलं ना, काळे पोत असले, एखादी वाटी असली ना, तर ते अशी महिलांमध्ये गेली ना तर गळ्याला असा आडवा पदर लावते. कायसाठी? त्या बोटाची इज्जत जाऊ नये म्हणून. त्यांच्या बोटाची, तिच्या नवऱ्याची. अंजीच्या नवऱ्याने तिला अलंकार नटवले असे केवढा तिचा उत्साह असतो की नाही? उत्साह खरं सांगा तुम्ही. आणि तिच्या बिचारी आपली कामावर कष्ट करते, लेकरांना खाऊ घालते, शेतावर काम करते, रोजानी कामाला जाते, रोज संध्याकाळी घरी येते, मग चूल पेटवते, लेकरांना खाऊ घालते आणि मग उमऱ्यामध्ये बसते. या भूताची वाट पाहत आताची मगची, आताची मगची. आणि कोणीतरी गावातून आलं का म्हणते यांना तुम्ही पाहिले का? म्हणलं हा पाहिले का? येतात ते रस्त्याने आट्या माट्या खेळत. काय ती बिचार खरंच जी बाई दारुड्या नवऱ्याच्या हाताखाली दिवस काढते ती लई भाग्यवान. अहो एवढा भंगार नवरा सांभाळायचा म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? मला एवढं वायाला गेलेलं सांभाळायचं साधी गोष्ट नाही. आई वडिलांच्या नावासाठी ती बिचारी दिवस काढत असते. विठ्ठला. आणि महाराज मला वाटतं मी सांगून गेलो असेल, तुम्ही ऐकलं असेल कुठंतरी की जो पुरुष आपल्या पत्नीला अलंकाराने नटवतो तो पुरुष भिकारी कधी होत नाही. हे सूत्र आहे महाराज. जो पुरुष आपल्या पत्नीला अलंकाराने नटवतो तो पुरुष भिकारी कधी होत नाही. एक वेळ तुम्ही अंगावर दागिने घालू नका, पण तिच्या अंगावर दागिने घातल्याशिवाय उद्या सकाळी त्यांना आठवण करून द्या. रात्री कीर्तनाला होते का? नाही गमतीनं नाही, खरंच आहे. खरंच मुलगी जन्माला आल्याबरोबर तिला पैंजण बनवावं, कानाचं बनवावं अशी सुंदर. आणि बापाची मुलगी लाडकीच असते की नाही? हे बापा खरं सांगा, तुमचं जास्त प्रेम मुलावर आहे का मुलीवर आहे? मुलीवरच. कारण माझी बाई जास्त दिवस काय माझ्या जवळ राहणार. मुलगी झाली, पैंजण आणलं, अरे खिशामध्ये पैसा नव्हता, उसनं पासनं केलं आणि पोरीला पायाचं पैंजण आणलं बापाने. म्हणून माझी बाई माझी बाई माझी बाई. बरोबर तुमचं प्रेम कोणावर खरं सांगा? बापावर का आईवर? बापावर. आईचं प्रेम मुलावर असतं, आईला बाळ. तो कमळ आणून देणार असतो ना, हिची पिशी भरत. आता तिची पिशी नाही भरत, आता त्याच्या बायकोची पोस.
काय करावं त्या पर्सला? लईच अवघड खेळ झालाय बाप्पा. आता काय सांगू. पर्स एवढी हळद नवऱ्याचा पगार झाला आणि आखा पगार घेऊन पर्स मध्ये बाजारात गेली. आता जेवढं बाजारापुरतं लागते तेवढंच न्यावं का नाही? ही आखी पगार घेऊन त्या पर्स मध्ये गेली. दोघं नवरा बायको बाजारात. आपण याचे कोणचे ग? या बाईला तू पोर पोर याच्याकडं आणि त्याचं पर्स पोर करावं लागत. हे म्हणते काय करावं ना सगळं. आणि हिच्या पर्स गेली बाजारात. काय घ्यायचं ते घेतलं. पैसे काढून दिले. बंडलच काढला. चोरांनी पाहिला अख्खा बंडल. डोळा ठेवून राहिले चोर. तिनं चेन लावली. पर्स परत गळ्यामध्ये अडकवली आणि निघाली ठोकर. सगळं अडवलं मला इथं. महाराज आमच्या जुन्या म्हाताऱ्या आहेत ना, त्यांच्या कमरेला पिशवी. चोराच्या बापाला अजून चोरता नाही आले. कांच्या म्हाताऱ्याने सांगा माझी कमरेची पिशवी चोरीला गेली. हात वर करावर गेली का? कारण ती पिशवी जेवढी बाहेरून ना तेवढीच आतून. चोराच्या बापाला हिसका नाही आली अजून. आणि का जर दिसते पिशवीला हात लाव बघ. ए मूर्त्या असा आवाज करते. आता हिची पर्स तिचा पुढे द्या ना देवा. तो चोरांनी पाहिलं गेलं तर एक चोर पर्स अशी हिसाकडे देश साफ पळाला का नाही. हे माझेपण आपलेपणा निर्माण करून जगला तर गावाचा लढवाळ होशील. लाडका होशील. लाडका विठ्ठला विठ्ठला. आमचे बाबा गेले वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख. पंढरपूरचा पांडुरंग बडव्यांच्या ताब्यातून मुक्त केला आमच्या बाबांनी. लक्षात ठेवा महाराज. हे आमच्या मनसुखांचं हे वैभव सगळं. आता लई मंडळ लई अध्यक्ष झाले मोकार. पण खरं आंदोलन बाबांनी केलं महाराज. आणि बाबांच्या काळामध्येच पंढरपूरचा पांडुरंग बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला आणि वारकऱ्यांच्या ताब्यामध्ये पांडुरंग मिळाला. मंत्रालयातून कोर्टातून निर्णय लागला. अंतुले साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. AR अंतुले मुख्यमंत्री असताना एक मुसलमान मुख्यमंत्री असताना आपला निर्णय आपल्या वारकऱ्यांच्या बाजूने लागला. आणि मग मंत्रालयातून ती बॉडी नेमली जाते संचालक मंडळाची. त्याच्यामध्ये आपले 4 वारकरी घेतात आणि अध्यक्ष हा वारकरीच करतात. लक्षात ठेवा. असा हा देव मुक्त केला. आणि आता मला भीती वाटायला लागली परत. आता ते बडव्यांनी तिथल्या काही ब्राह्मणांनी कोर्टामध्ये केस लावलेली की पंढरपूरचा पांडुरंग परत आमच्या ताब्यात मिळावा. आता काय करायचं? मला भीती वाटायला लागली. सरकारच बाब नांचय आता. माफ करा मी विटामना नाही करत, पण भीती वाटायला लागली मला. व्हायला बसलंय हे त्यांच्यासारखं. म्हणून प्रत्येक गावच्या सरपंचांनी एक पत्र तयार करा. सरपंच साहेबांनी सदस्य असतील त्यांनी प्रत्येक गावात ज्या ज्या गावात ग्रामपंचायत आहे एक पत्र तयार करा. गावातल्या सगळ्या वारकऱ्यांची इतर लोकांच्या सह्या घ्या आणि तहसीलदाराला पत्र द्या की आमचा पांडुरंग वारकऱ्यांच्याच ताब्यात राहिला पाहिजे, नाही तर आम्ही भव्य आंदोलन करू. असे प्रत्येक गावातून एक पत्र गेलं पाहिजे. जिथं जातो तिथं आम्ही सांगत असतो. भरपूर पत्र गेल्यात महाराज. मंत्रालयापर्यंत भरपूर पत्र पोहोचलेली आहेत आपली. त्याची हिंमत नाही होणार आता महाराज आपल्या वारकऱ्यांच्या विरोधामध्ये निर्णय द्यायची सुद्धा. कोर्टाची सुद्धा हिंमत होणार नाही. कारण आपण कायदेशीर निर्णय जिंकलेला आहे आणि हातामध्ये शस्त्र न घेता आपण युद्ध जिंकलेलो आहे. पंढरीचा पांडुरंग आपण वारकऱ्यांनी मिळवलेला आहे. तो आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे याची तुम्ही सगळ्यांनी दक्षता घ्या. विठ्ठला अजून तसा मोर्चा नाही निघाला. अजून तसा महाराज मंत्रालयावर मोर्चा काढला होता टाळपाखोलाचा. त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या बरं का महाराज. पहिली दिंडी आपली मंत्रालयात होती त्या घोड्याजवळ मंत्रालयामध्ये. तर शेवटची दिंडी भाईखळ्याला होती वारकऱ्यांची. जरांगे पाटलाने सुद्धा तिथे मोर्चा नेला होता, पण त्यांच्या मोर्चापेक्षा आपल्या वारकऱ्यांचा मोर्चा मोठा होता.
हो यांचा मोठा होता. आरक्षणाच्या संदर्भात नेला होता मुंबईला. त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही, संघर्ष करायचा नाही. पण आपल्या वारकऱ्यांचा मोर्चा अतिशय मोठा, एवढा मोठा मोर्चा. त्या वेळेला आपल्यासारखा निर्णय लागला. हो, आणि ज्या वेळेला लोकलिपी असते त्यावेळेला निर्णय द्यावाच लागतो. विठ्ठला अरे मोर्चे लावा भीमा तिरी, या प्रमाणावरून एवढा मोठा मोर्चा काढला होता आपल्या वारकऱ्यांनी. तसा आपला भीमा तिरी दरवर्षी मोर्चा भरतो का नाही? पंढरपूरला आषाढीला एक कार्तिक केलाय नाही का? केवढा थाट असतो तो कार्तिकी सोहळ्याचा, आषाढी सोहळ्याचा. विठ्ठला असू द्या बरं का. म्हणून इथे महाराजांचं मागणं लक्षामध्ये घ्या. आम्हा देणेदारा सांगत होते कानी चिंता पायमनी विठोबाचे. तुम्ही विठोबाच्या पायाचं भजन केलं ते माझे चित्ता होय समाधान. विलास मिष्टान्न न लगे सोने, विलास मिष्टान्न न लगे, विलास न लगे मिष्टान्न न लगे सोने न लगे. मला विलासी जीवनाची गरज नाही. वारकऱ्याने विलासी जीवन जगूच नाही. हे वारकऱ्यांना कळलं पाहिजे. हो महाराज काय काय वारकरी न आत्तर बघलं तर आत्तर तशा काय वा काढल्या त्याच्या बघलं अंगाला आत्तर काय हे काय वारकरी संप्रदाय लक्ष नाही. हो एक तर मी पाहिला ते लिपस्टिकच लावून आलतो. लिपस्टिक महाराज महाराज पाहता काय नाही लिपस्टिक महाराज लिपस्टिक लावा. आता हे पुरीला शोभत आहे, या वारकऱ्या पुरीला महिलांना शोभत आहे. गाडी ते कसं दिसत असेल हे पुरं कसं दिसत. तुम्ही जर लिपस्टिक लावलं तुम्ही गाड्यासारखं दिसाल का? अरे गाड्यासारखं मार्गासारखं जीवन जगावं. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, आणि देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हा मर्दानी बाज. हे मर्दासारखं चालायचं. एक कॉलेजची पोरं मी जर काही काही पाहिली ना अशी येण्यासारखी चालायची. अशी येईल छाती काढून चालावं मस्त बसली. छाती काढून आता काय काय छाती काढायचा प्रयत्न करतात पण त्याची ढेरच पुढे येण्यासारखा खातो. खाय 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 हे व्हिडिओ काय मला कधी नाही मिळाले, कधी मिळाले. हे बघा ना लोकांचं खाऊन खाऊन घरचा तुकडा नाही काय शपथ खोटं सांगत नाही. आता काय खाण्याशिवाय जाणार आहे का मी? तानाजी महाराजांनी सोय करून ठेवली. तुम्ही घरचं खाऊन व्हायला रोज बघा ना आमचं महाराज बघा ना कसं आहे चकाचक आहे का ना तब्येती. हसाता काय फुकट खातात का मी? हे 2 तास घाशीत तेव्हा खातात महाराज. आणि पंगत ही वारकऱ्याची असती, पिणाराची नसती. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही अशी अनावशी करणार का? सगळ्या पिणाऱ्यांनी पहिल्या पंक्तीला बसून घ्या अशा अनावशी करणार का? सगळ्या वारकऱ्यांनी भक्तजनांनी हे का नाही श्रोत्यांनी पंक्तीला बसून घ्या असं म्हणणार तुम्ही आहे की नाही? पंगत चांगल्याची असते म्हणून चांगलं जीवन बघा, चांगलं वागा, चांगल्यात बसा, चांगलं बोला, तुमचं चांगलं होईल. चांग भलं तुम्हा सर्वांचं चांगलं हो, तुम्हा सर्वांचं भलं हो. विठ्ठला त्या भल्यासाठीच आमच्या चित्ताला तुम्ही देवाचं भजन केलं का समाधान प्राप्त होतं. तेने माझे चित्ता होय समाधान. विलासी जीवन नाही रे, तुम्ही द्याल ते खावा. विलास मिष्टान्न, तुमच्या मिष्टान्नाची गरज, तुमच्या पंचपक्वान्नाची गरज. मिरची भाकर सुद्धा आम्हाला चालते. काय करतो का आमची व्यवस्था करतात महाराज. मला फोन येतात कधी कधी, महाराज आज तुमच्या कीर्तन आमच्या गावामध्ये आहे. म्हणजे मी येणार आहे. मग ते मला विचारलं महाराज तुम्ही काय खाणार?
मी सांगतो रट्ट सोडून सगळं खाणार. काय सांगावं खात्री. मला कोणतरी म्हणलं एका मारवाले दांडी आणि रट्टा म्हणून शेजारच्या गावाने मारून असं मारित नका तो मार विचारित जातो काय. अहो मला एक सांगा, मला मगाशी तानाजी महाराजांचा आला दुपारी फोन, कोणी लवकर निघा 5 वाजता तुम्ही येते. म्हणलं मी तिला पाणी भरली. आता दिसतो कीर्तनच पाहू का मला थोडं गरजे पाहिलं पाहिजे. शेतीवाडी आम्हाला आहे का, आम्ही काय असेल पिकार सोडे काय. आम्हाला शेतपत आहे का राजू, आम्हाला आमचं घरचं पाहायला लागत ना. असं नाही मला ताजी म्हणलं मी येईल तर होईल बा, येईल तर जवळ येईल तर समजून घ्या. काम करावं, श्रम करावं. कामामध्ये काही म्हणा जाईल होईल दुःखाचे. म्हणून विलासी जीवनाची गरज नाही, तुमच्या मिष्टान्नाची गरज. विलास मिष्टान्न नलगी सोने. तुमचं सोनं नाणं सुद्धा नको, फक्त तुमचं पाकिट घ्या. महाराज लई पाकिटावर जोर आहे सध्या. कीर्तन गेली 7,000 रुपये आहे का माहिती. 50,000 60,000. तमाशाचं फड कमी व्हायला लागलं, आमचं फड वाढायला लागलं. आणि तुम्हाला लाज नाही, तुम्ही लिहायला लागले. आम्ही काही सोडू का. तुमच्याकडे लई पैसे झाले असतील. तानाजी महाराज त्या दिवशी म्हणले मागे जगदा म्हणले तुमच्याकडे लई पैसे झाले असतील ना माझ्या गावामध्ये. आपण या रामाच्या मंदिराला सोन्याचा कळस करू, सोन्याचा मस्त. हे बिनकामाचं 50,000-60,000 एका माणसाला गावाला घालायचं. बरं तू सांगून असं काय सांगणार आहे. बरं त्यानेच 50,000 एका कीर्तनाचे घेते. गावात परिवर्तन काय झालं. मागच्या पाण्यावरून पुढे चालू आहेच, तेरीमेरी आहेच, हाणामारी आहेच, चर्चा आहे. परिवर्तन काय. माळकरी किती वाढले, किती जरी यायला लागले. धंदा झाला आता, धंदा कीर्तनकार होणं म्हणजे. अरे ह्या गायकवादकांना तुम्ही देऊन काय घेता. तुम्ही एक काम करा बघू, जो महाराज 50,000 रुपये मागत ना 50,000 रुपये त्याचं कीर्तन पहिलं घ्यायचं. मी सांगतो घ्यायचं कीर्तन करून घ्यायचं, त्याला 10,000 रुपये पाकिट भरायचं. ते म्हणलं गावा आपलं काय ठरलं होतं. महाराज वर्गणीच नाही जमली, आता काय करायचं अजून वर्गणी जमायचं नाही. जे आपलं ठरलं होतं तेवढं देऊन टाका. नाही ते जा आपण जाऊ गाथा येऊन भाड्या. जे 10 दिले त्यातले अर्धे मागे घ्यावं लागतील. तुम्ही एक काम करायचं, त्याच्यातलं पैसे काढायचं आणि गायकवादकांच्या पाकिटात टाकायचं. यांचं पाकिट वाढवा ना, काय बिघडलं. ही आपली कोण आहे. 2 रुपये यांना मिळतील ना, काय बिघडलं. काय देऊन देऊ ना. अरे एक महाराज 8 दिवसाचे 8 पंच किती झाले. 4 लाख किती. घाबरू नका, मी तुमच्या बाजूने. अरे आमच्या म्हाताऱ्याचा तवा नाही मोबाईल वापरता आला, आता का नाही वापरा. बिलदास वापरा. विठ्ठला बंद करून ठेवायचं. आणि कीर्तन झालं का मग त्याला दम द्यायचं. कळतं का काय तुला. भाव मोठा म्हणाले कीर्तनच पुसलो. महाराज मी गमतीने बोलत नाही. व्यापार झाला हो, वारकरी सांगतो व्यापार झाला. मी महाराष्ट्रामध्ये फिरतो, कुठूनही तुम्ही या महाराज 10-15 हजार रुपये लय झाले. काय म्हणे 50,000 40,000 तुम्ही पुढे काढून द्या. काय तुम्ही माणसं माधव बाबा जर कसं कडक काम येते. कानच वागतात, वागतात धरून आग त्यांना कळलं मग कसं. म्हणून मी तुम्हाला, तुम्ही कोणाची कीर्तन ऐका पण व्यापाराचे ऐकू नका. ज्याने वारकरी संप्रदायात धंदा सुरू केला ऐकू नका. लक्षात ठेवा, माझी प्रार्थना आहे तुम्हाला. वारकरी संप्रदायाचा व्यापार होऊन देऊ नका. नाशिककरांना माझी प्रार्थना. आणि समजा एखाद्या लांबून आले प्रवास आहे त्यालाही कमी देऊ नका. भरपूर झाले 10-15 हजार रुपये लेट
तुमचा एक ठरलेला आकडा आहे, मला कळलंय तो 9000 भरपूर आहे महाराज, काय चिंता नाही. नावाचे 9 होऊन जातात, पण याला माझं स्वच्छ मत, त्याला धंद्याचं स्वरूप देऊ नका, धंद्याचं वळण देऊ नका. वाटत हा देव तुम्हाला ऐश्वर्याचा सम्राट बनवेल. दिवसेंदिवस तुमचं ऐश्वर वाढत चालेल. खर्च करायचा असेल तो देवासाठी करा, अन्नदानासाठी करा, धर्मासाठी करा. धर्माचे पालन रक्षण करा, धर्माचा धर्म वाढवा, प्रचार धर्माचा करा, आचाराचा करा, विचाराचा करा, संस्काराचा करा, संस्कृतीचा करा, वारकरी संप्रदायाचा करा, संत वाङ्मयाचा करा, धर्मग्रंथांचा करा. असा व्यापार करू नका. आहे आम्हाला कळतंय गरज सगळ्यांना, हे कलियुग आहे. आता आर्थिक दृष्ट्या गरज आहे. आज तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही प्रवास करू शकता, पण त्याला सुद्धा सिस्टीम ठेवा, कुठेतरी सिस्टीम ठेवा, म्हणजे लोक आपली निंदा तरी जगात कोणी करणार नाही. विठ्ठला मिष्टान्न न लगे सोने, तेने माझे चित्ता होय समाधान. विलास जीवन नको, म्हणजे माझ्या चित्ताला समाधान मिळेल. तुमच्या मिष्टान्नाची गरज नाही, म्हणजे माझ्या चित्ताला समाधान मिळेल. न लगे सोने. महाराज आवाज दसरा आहे, थोडं काहीतरी घ्या ना. तुमची द्यायची इच्छा आहे का अजून? मी घेतो ना. मग काय द्या अजून मला? तर तुम्ही एकादशीचा उपवास करा, दारामध्ये तुळशी वृंदावन लावा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. हे मला द्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. एकादशीचा उपवास करा. व्रत एकादशी द्वारी वृंदावन, दारामध्ये तुळस असली पाहिजे आणि कंठी दारे लिहिणे तुळशी माळ, गळ्यात तुळशीची माळ घाला. असं तुम्ही वागले ना तर तेने माझे चित्ता होय समाधान. महाराज संतांना कशामध्ये समाधान आहे? असं तुम्ही वागण्यात समाधान, हे नियम पाळण्यात समाधान आहे. व्रत एकादशी, एकादशीचा उपवास करायचा. बघा एकादशी करण्याचे प्रकार 4. निर्जला एकादशी, सजला एकादशी, दुग्ध आहार आणि फल आहार, या 4 प्रकारची एकादशी केली. निर्जला म्हणजे जलारहित, जल म्हणजे पाणी, पाणी पण घ्यायचं. आमचे मग बाबा करायचे, मारुतीबा कोरेकर बाबा सुद्धा करायचे. आता बळच म्हणतो बाबा तर एखाद्या प्रजत खा, एखाद्या बाबा पण करायचे. निर्जला पाणी सुद्धा नाही. 2 नंबरचं व्रत सजला म्हणजे जलासह फक्त पाणी प्यायचं. 3 नंबरचं व्रत दुग्ध आहार, फक्त दूध प्यायचं, पण नीट प्या. ते दूध आहे, गाईचं दूध पाचवायला 3 तास लागतात आणि म्हशीचं दूध पाचवायला 9 तास लागतात. जर्शीचा अजून अंदाज नाही काढला. ते काय गावडे का आकार नाही उकारण दिसतोय दुकान.
फुकटचं मिळालं तो रे कटा मिळाले असं नाही जमायचं ना. काही काही जर चांगलं आहे मस्त पैकी सुवासिक दूध मस्त मसालेदार दूध भेटल्यानंतर नाही पचलं का उठला का सुटला बेकार दूध पचत नाही होणार दूध बेकार. बरं ते कधी कधी ना बेकार पड देत. त्याला कोण जुलूम केलं वकून घाण केली अरे का मापात त्या दूध मापात नाही तर काही खरं नाही महाराज. अहो काय काय असे पापाचे पितर आहे त्यांना दूधच आवडत नाही. मला एक म्हटलं बाबा आपल्याला दुधाचा चहा जमत नाही. म्हणलं तू आहेस तसा. अरे दुधामध्ये सगळं आहे ना प्रोटीन वगैरे सगळं आहे ना. काही काही दूधच पिते नाही. दूध पीत जा. मी अजून दूध भाकर खातो मला आवडतं पण मापात. महाराज हे कमी आहे. 115 वजन झालं मला 115. मी असंच चालायचं तब्येत जाते. तुला पाहिजे असं पहिली मग आता 81 वजन आहे. डाएट करतो रोज. मग संध्याकाळी जेवायचंच नाही. काकडी खायची गाजर खायचं मुळा खायचा पीठ खायचं रात्रीचं कच्च आणि ते खाऊन झोपायचं. जेवायचंच नाही रात्रीचं. ज्याला डिरी कधी नाही त्याला सांगतो बरं का रात्री जेवायचं. दिवसा भरपूर हाना 2 भाकरी आणा दुपारी काय हरकत नाही पण रात्री खायचं नाही. बघा तुमची तब्येत कशी मापाट येते त्याला. माझं नाव काढतो. सोपं उपाय तोडगे सोपे कालच्या बाग टाका जायची गरज नाही. कोणता गांडा बांधायची गरज नाही. फक्त खाण्यावर नियंत्रण ठेवा. सारखं खात नका बसू कधी. आहार ते प्रमाणे युक्त आहार नसावी बासर निद्रा बहुभाषण. असं आहे म्हणजे आहाराला सुद्धा नियंत्रणात ठेवा. व्रत एकादशी निर्जला सजला दुग्धाहार. 3रा हार दुग्धाहार आणि 4था हार फळ खाय. तुम्ही म्हणा बाबा आपला खिचडी आहार कुठे. आता खिचडी आहार सांगितलंच नाही मला कुठं आड आला असता तुम्ही काय मानाने सांगू. खिचडी आहार हा पर्याय आहार ज्यांना रावत नाही त्यांच्यासाठी. दिवसभर चला पण एकादशी अहो महाराज ज्या दिवशी उपवास त्या दिवशी काय काय आमची व्यवस्था. खिचडी बेफर बर्फी पेढा केळी सफरचंद गाबवा माजायचा नाही सांगा ना महाराज. एवढं जर तुम्ही एकादशीला तर आहार विहार युक्त सांगितलेलं आहे आणि तुम्ही आम्हाला एवढं ताटामध्ये वाढीता गाड्या हो. बरं हे बघ त्याला स्वाद निर्माण व्हावा म्हणून ते रस्त्यासारखं असतं त्याला काय म्हणतात पातळ असतं पातळ काय म्हणतात. हा आमटी सारखं असतं. हा ते पण ते आणि मग तुम्हाला एकादशी वारे पठ्ठ्या एकादशी विठ्ठला. मी म्हणतो साबुदाणा खा पण एकादशी खा. व्रत एकादशी द्वारी वृंदावन दारात तुळस आहे बघा. ज्याच्या दारामध्ये तुळस नाही तिथे यमदूत येऊन राहतात. त्याला मृत्यूचं घर म्हणतात. मृत्यूचं घर प्रमाण देऊ. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाणार. ज्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही त्या घराला स्मशान भूमी म्हणा स्मशान गृह म्हणा. म्हणून मला म्हणलं उद्या सकाळी उठल्या ज्याच्या दारा पुढे तुळस नाही पहिली लावून घ्या.
म्हणजे तिथं यमदूत येऊन राहत नाही, आपलं घर संकटात सापडत नाही. तुळशी वृंदावन लावा आणि आपल्या नवऱ्याला आयुष्य वृद्धीसाठी त्या तुळशीला रोज पाणी घाला. विठ्ठला एकादशी द्वारी वृंदावन आणि कंठे ल्यारे लेणे तुळसी माळ. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. तुळसी काष्टाची माळ गळा घालावी निर्माळ. होता एकची स्नान कोटी तीर्थाचे मार्जन. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याने घरामध्ये बसून एकदा स्नान केलं तर एका स्नानामध्ये 1 कोटी तीर्थांचं स्नान केल्याचं त्याला पुण्य मिळतं. म्हणून तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. व्रत एकादशी द्वारी वृंदावन कंठी ल्यारे लेणे तुळसी माळा. तेने माझे चित्त होय समाधान. विलास मिष्टान्न न लगे सोने विठोबा. सांगत होते कानी चिंता पाय म्हणे विठोबाचे. तेने माझे चित्ता होय समाधान. विलास मिष्टान्न न लगे सोने. तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळी मदते दिवाळी दसरा. या गुणाने जे युक्त आहेत त्यांच्या घरचं उष्ट खायची वेळ आली तरी तो मी माझ्या जीवनातला दिवाळी दसरा सण समजेल असं तुकोबारांचं मत आहे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे त्यांचे घरचे उष्टावळी.
चिंता पाय म्हणे विठोबाचे तेने माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने व्रत एकादशी द्वारे वृंदावन कंठी लिहारी लेणे तुळसी माळा तुका म्हणे त्यांचे घरची उष्टावळी मजते दिवाळी दसरा सण तेने माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टान्न न लगे सोने भगवान करून आपली सेवा संपलेली आपली वेळ झालेली आहे. हे 5-10 मिनिटं थोडंसं आपण जास्त वेळ घेतलेली आहे. मी म्हणतो परमार्थामध्ये थोडा 5-10 मिनिटं जास्त वेळ द्यायला बिघडलं कुठं आरती पाच किती वेळा पाहिजे आरतीला 5 एकदा नाही पोट भरलं तर 2 रान 3 रान 4 रान किती माणसं मग इथं आमचे 5-10 मिनिटं जास्त वेळ बिघडलं कुठं बाप्पा. बरं येत जा भाऊ येत जा ऐकत जा श्रवण करीत जा. हा श्रवणामध्ये आनंद आहे चांगलं ऐकण्यामध्ये आनंद आहे. गोड वाटलं. गाजरवाडीमध्ये मी लई दिवसापूर्वी आलो होतो ना फार दिवसापूर्वी बारीक असताना म्हणजे मी 9वीला असताना पहिले कीर्तन केले 9वीला असताना म्हणजे मला कीर्तनकार होऊन आता 45 वर्ष झाली. आता माझं 65 वय 64-65 फार दिवसापूर्वी आलो होतो आणि फार दिवसापूर्वीची ओळख ही सगळी मंडळीने तुम्ही ठेवली. तुम्ही इकडे का बसले तुम्ही आताशीच दिसले नाही का. आता तुम्ही मला म्हणायला पाहिजे लई दिसान ही सारी मंडळी फार जुनी ओळख. ते बारीक होते मी बारीक होतो पण ओळख नाही विसरले. तुम्ही सगळे थांबले. थोडासा वेळ झाला याला ना ती एकाने मी घरी थांबणार होतो उशीर झाला याला म्हणलं पळवा गाडी आता बघले बसून नाही तर मग पाहिल्यावर थोडं वळायच लागत. आलो थोडा उशीर झाला यायला. गोड मंडळी तुम्ही सगळेजण तुमचा सर्वांचा असा गोड प्रवास घडत राहू. तुमच्या घराघरामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण व्हाव्यात. सुख समृद्धी ऐश्वर तुमच्या घराघरामध्ये नांदावं. लहान बाळापासून वयोवृद्ध बाबापर्यंत सर्वांच्या जीवनामध्ये चिन्मय सूर्याचा प्रकाश निर्माण होऊन सारे आनंदाचे सम्राट बनावे हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि वेळेचं बंधन लक्षामध्ये घेऊन थांबतो. मृदंग मुलीला धन्यवाद. गायकांना धन्यवाद. टाळकऱ्यांना धन्यवाद. श्रोत्यांना धन्यवाद.
आता जे घरून आले असतील त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद देतो. माझी सेवा थांबवतो. विठ्ठल मी आपली संत वाङ्मय ग्रंथ प्रकाशन संस्था आहे. आपल्या संस्थेनं श्रीमद भागवत कथामृत ग्रंथ काढला, चैतन्य तुकोबा ग्रंथ काढला, संत सावता विभूती ग्रंथ काढला. आता मदालशेचं काम चालू आहे. आम्ही सगळ्या संतांचं चरित्र अतिशय अल्प दरात समाजापर्यंत पोहोचवायचं काम चाललेलं आहे. मदालसा लिहून पूर्ण स्त्रियांसाठी मदालसा अतिशय चिंतनीय अभ्यासनीय ग्रंथ आहे. त्यानंतर आम्ही संत चोखोबार आहे. संत चोखोबार आहे. काही ताकद होती, काही शक्ती होती, काही विचार होता. आणि ज्येष्ठ संत सावता महाराज झालं, चोखोबाराय झालं, नरसी मेहता झाले, हे सगळ्यात ज्येष्ठ संत. तिथपासून तर अगदी निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांची चरित्र समाजापर्यंत पोहोचवत आहोत. आता माझ्याकडे 2 ग्रंथ आहेत, संत सावता विभूती आणि चैतन्य तुकोबा. हे 2 ग्रंथ माझ्याकडे आहेत. निश्चित त्याची किंमत आहे अल्प आहे. ग्रंथ मोठे आहे पण त्यांची किंमत आम्ही अल्पच ठेवलेली आहे. 200 रुपये प्रति एका ग्रंथाची किंमत ठेवलेली आहे. तो ग्रंथ तुम्ही जर हातात घेतला तर तुम्हाला कमीत कमी याची 700-800 रुपये किंमत पाहिजे. परंतु काय होतं, आपल्या संत वाङ्मय ग्रंथ प्रकाशन संस्थेला मदत करणारी मंडळी फार असतात. मग त्यांचं म्हणणं असतं की समाजापर्यंत ग्रंथ पोहोचवणारी जी मंडळी आहे त्यांच्यासाठी, समाजापर्यंत ग्रंथ पोहोचण्यासाठी या ग्रंथाची किंमत कमी ठेवा म्हणून आपण प्रत्येकी 200 रुपये ठेवलेले. आता तुम्ही आज ग्रंथ घेतले तर आपल्या संस्थेला मदत होईल आणि आपल्या संस्थेला मदत झाली तर आपल्याला दुसरे ग्रंथ प्रकाशित करता येतील. संस्था मनसुख महाराजांची नाही, संस्था रजिस्टर आहे, तिचं ऑडिट असतं. आणि ज्याला नवीन सभासद व्हायचे ते नवीन सभासद होऊ शकता, कारण सभासदाला ग्रंथ फुकट आहे. जे ग्रंथ छापले जातील ते ग्रंथ सभासदाला फुकट आहे. फक्त 2000 रुपये भरून तुम्हाला सभासद व्हावं लागेल कायद्याच्या आपल्या नियमाप्रमाणे. अशा पद्धतीनं निश्चित ग्रंथ उपलब्ध करून घ्या ही तुमच्याकडे मी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलिलेले पुरे